नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मीरा भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरदार टीका केली आहे. शहरातील विकासाची 3 महत्त्वाची कामं अद्याप रखडलेली असून ती कामं आधी पूर्ण करून दाखवावीत असं थेट आव्हान नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना दिलंय. विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमधील वाद अधिक तीव्र होताना दिसत आहेत. मालेगावात इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळाने MIM आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली आहे. या भेटीत इस्लाम पार्टी आणि MIM ला सोबत घेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली आहे. इस्लाम पार्टी आणि MIM ने एकमेकांच्या विरोधात महापालिकेची निवडणूक लढवली आहे. इस्लाम पार्टीला बहुमतासाठी 3 नगरसेवकांची साथ हवी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्यासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात 5 स्टार हॉटेलमध्ये गणितांची जुळवाजुळव सुरू होती. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या मतदारसंघात भाजपाची शक्ती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोलापूरमध्ये भाजप पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घेण्यात आलाय. ज्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला त्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केलंय. ज्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट दृष्टिकोन आहे आणि ज्याने त्याग केला आहे अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोलापूर महापालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांना 10 दिवसात 10 कोटींचा विकास निधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे 4 उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलाय. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांना 10 कोटींचा विकास निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं. नांदेडमध्ये भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पाटलांच्या घरासमोर शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंनी फटाके फोडत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी दिलीप पाटलांनी उमेश मुंडे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल केलाय. वाशीमध्ये EKYC पूर्ण असूनही 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्यानं महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. तसेच प्रशासनाविरोधात महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा महिलांनी दिलाय. बुलढाण्यामध्ये महिलांनी EKYC केल्यानंतर विविध अडचणींमुळे जवळपास 30,000 महिलांच्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय. यामुळे खामगावमधील हजारो महिलांनी OBC महासंघाचे गणेश चौकशी यांच्या नेतृत्वात शपथपत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 1 महिन्यात सर्व अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगरमध्ये हुल्लडबाज तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. निवडणूक प्रक्रिया संपताच 15 ते 20 तरुणांनी दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली आहे. या तोडफोडीमागील कारण अद्याप अस्पष्ट असून या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. पुण्याच्या उरुळीमध्ये एका डॉक्टरचं अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीतील 4 आरोपींना अवघ्या काही तासात पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डॉक्टरांच्या कारवरील चालकानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने डॉक्टरचं अपहरण करून खंडणी केल्याची माहिती आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.